येऊ दे त्याला, मग आल्यावर बोलू. हे बघ आलाच. ये बस. मला तुम्हा दोघांशी बोलायचं होतं म्हणून तुला घरी बोलवले. हो, मला सांगितलं हिने सर्व. रिलॅक्स. हे पहा, तुम्ही दोघं सध्या तारुण्याच्या उंबरठ्यावर आहात आणि ह्या वयात एकमेकांबद्दल वाढणारं आकर्षण, एकमेकांबद्दल वाढणारी ओढ किंवा सेक्स या सर्व प्रकारामध्ये आवड निर्माण होणं तर साहजिकच आहे. पण हा सर्व प्रकार का घडतो माहिती आहे? पॉर्न फिल्म बघणं, बोल्ड मॅगझिन वाचणं किंवा चोरून चोरून सेक्सचे व्हिडिओज बघणं, या सर्व प्रकारातूनच ह्या क्रिया घडतात. पण हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये. चुकीची आहे ती वेळ. प्रत्येक गोष्टीला ना वेळ आणि वयाचं बंधन असतं आणि सध्या तुम्ही दोघं एका सीमारेषेवर आहात. म्हणजे एका बाजूला तुम्हा दोघांना एकमेकांबद्दल वाढणारं आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला तुमचं करिअर, तुमचं शिक्षण. तुम्ही सध्या या अवस्थेमध्ये असता. म्हणूनच समतोल राखणं खूप गरजेचं असतं. कसं आहे ना बाळांनो, की ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी होणं एकदम नैसर्गिक असतं. पण त्या गोष्टीचा अगोदरच आनंद घ्यायचा म्हटलात की मग ते अनैसर्गिक ठरतं. जे तुम्हा दोघांकडनं घडलंय